नमस्कार माझ्या प्रिय शिल्पनिदेशक मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्या व्हिडिओमध्ये जे शिल्पनिदेशक आहे त्यांच्यासाठी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF नुसार फॉर्मेटिव्ह असेसमेंट अनेक्शर सेकंड आणि अनेक्शर थर्ड कसं तयार करावं याविषयी या व्हिडिओमध्ये मी आपणास मार्गदर्शन करणार आहे. मी जयराम ससाने आपलं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यांनी वेळोवेळी जे नवनियुक्त शिल्पनिदेशक आहेत त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या जे 2 दिवसीय प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामध्ये मला जवळपास 120 ते 125 जे नवनियुक्त शिल्पनिदेशक आहे यांना या शिल्पनिदेशकांनी जतन करावयाचं रेकॉर्ड आणि ट्रेनिंग ऑन फॉर्मेटिव्ह असेसमेंट अनेक्शर सेकंड आणि अनेक्शर थर्ड कशा पद्धतीनं तयार करावं याविषयी संधी दिली होती. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट गरजेचं का आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघत असताना मागे एका व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की ITIचं जे कोर्स स्ट्रक्चर आहे आणि ITIच्या प्रशिक्षणार्थ्याचं असेसमेंट कशा पद्धतीने केलं जातं. त्यामध्ये आपणाला मी जे समेटिव्ह असेसमेंट आहे की ज्याच्यामध्ये लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा याद्वारे प्रशिक्षणार्थ्यांचं मूल्यमापन केलं जातं. तर नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF थोडक्यात याचा अभ्यासक्रम आपल्या जे वेगवेगळ्या व्यवसायाचे अभ्यासक्रम आहेत त्यानुसार आपल्याला नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नुसार वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल आपल्याला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. काही 1 वर्षाचे जे कालावधीचे व्यवसाय असतील अशांना सद्यस्थितीत 2.1 किंवा 2.5, 3 याची लेवल आपल्याला निर्धारित केलेली आहे की NSQF नुसार आपल्याला प्रशिक्षणार्थाचं जे मूल्यमापन आहे तसंच आपल्या शिल्पनिदेशकाचंही मूल्यमापन या NSQFच्या वेगवेगळ्या आधारेद्वारे आपल्याला प्रशिक्षणार्थाचं असेसमेंट करता येतं. NSQFला नुसार आपल्याला जे प्रशिक्षणार्थाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे असेसमेंट कशा पद्धतीने करायचे असतात तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाग आहे की फॉर्मेटिव्ह असेसमेंट कशा पद्धतीने तयार करावं. प्रशिक्षणार्थ्याचे ज्यावेळेस आपण अंतिम परीक्षेसाठी त्याची जी पात्रता निकष ठरवत असतो त्यावेळेस त्याने वर्षभरामध्ये केलेल्या टर्म 1 आणि टर्म 2 याचं असेसमेंट फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे आपल्याला कार्यालयाला सादर करावं लागतं की ज्याद्वारे टर्म 1 म्हणजे 1 वर्षाचा कालावधी असेल तर T1 आणि T2 टर्म 1 आणि टर्म 2 चं अटेंडन्स त्याचबरोबर त्याचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे आपल्याला एका विशिष्ट नमुन्यामध्ये कार्यालयाला सादर करावं लागतं की ज्याद्वारे प्रशिक्षणार्थ्याचं जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे ते स्किल इंडिया डिजिटल हबला संस्थेच्या लॉग इनद्वारे भरलं जाऊन परीक्षार्थीला जो प्रशिक्षणार्थी आहे त्याला परीक्षेसाठी त्याची पात्रता ठरवली जाते. तर प्रशिक्षणार्थ्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जातं. प्रारंभिक मूल्यमापन इनिशियल असेसमेंट प्रशिक्षणार्थ्याने प्रवेश घेण्यापूर्वी आपण त्याचा जे प्रवेश होत असतो हा त्याच्या मेरिटनुसार होत असतो. तर यामध्ये आपल्याकडे रिझर्वेशन जर तो तांत्रिक विषय घेऊन जर उत्तीर्ण झालेला असेल तर त्याला या तांत्रिक कौशल्य जे आहेत ते आत्मसात आहेत याविषयी त्याला ते त्याच्यामध्ये स्पेशल रिझर्वेशन मिळलं जातं म्हणजेच त्याचं इनिशियल असेसमेंट आपण करतो. त्यानंतर त्याचा RPL रिकॉग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग असेल त्यांनी काही अगोदर एखादा शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स केलेला असेल तर त्याच्याही आपल्याला त्याच्यामध्ये मूल्यांकन आपल्याला त्याचं करता येतं. नंतर आपला जो महत्वाचा भाग आहे बघा सतत मूल्यांकन फॉर्मेटिव्ह असेसमेंट याचा उपयोग आपल्याला प्रशिक्षणादरम्यान वेळोवेळी प्रशिक्षणार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यमापन केले जाते या फॉर्मेटिव्ह असेसमेंटद्वारे.
याद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या ज्या ड्रॉबॅक्स आहेत त्याची सुधारणा करण्याची संधी मिळते. यामध्ये आपल्याला लघु परीक्षा, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट आणि ऑब्झर्वेशन याचा समावेश होतो. या भागामध्ये आपण जो भाग बघतोय बघा, फॉर्मॅटिव्ह असेसमेंट, की ज्याच्यावर आपण जास्त प्रमाणात भर दिलेला आहे. तदनंतर आहे अंतिम मूल्यांकन, समेटिव्ह असेसमेंट, की ज्याद्वारे आपल्याला संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीची आपण सीबीटी आणि प्रॅक्टिकल परीक्षा यामध्ये लेखी परीक्षा असेल, प्रॅक्टिकल चाचण्या असतील, इंटरव्ह्यू असतील, याद्वारे आपल्याला काय होतं त्याचं असेसमेंट होतं आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थ्याला त्याचं अंतिम मूल्यमापन झाल्यानंतर, समेटिव्ह असेसमेंट झाल्यानंतर आपण तो जो प्रशिक्षणार्थी आहे त्याने सर्व स्किल आत्मसात केलेली आहेत असं असेसमेंट त्याची झालेली आहे. मग आपण त्याला राष्ट्रीय प्रमाणपत्र, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट हे डीजीटी मार्फत आपण त्या प्रशिक्षणार्थ्याला प्रदान करत असतो. कौशल्य चाचणी, स्किल असेसमेंट, प्रशिक्षणार्थाच्या व्यावहारिक कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी घेतले जाते. यामध्ये थेट निरीक्षण, कामगिरी विश्लेषण आणि प्रात्यक्षिक मूल्यांकनाचा समावेश असतो. त्यानंतर असेसमेंट केलं जातं समुपदेशन आणि आत्ममूल्यमापन, सेल्फ अँड पियर असेसमेंट. यामध्ये प्रशिक्षणार्थी स्वतःच्या प्रशिक्षण प्रक्रियेचे मूल्यमापन करतात. सेल्फ असेसमेंट, फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्या सूचनेनुसार प्रशिक्षकांनी किंवा शिल्पनिदेशकाने जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रशिक्षणार्थीचं केलेलं असतं ते फॉर्मेटिव्ह असेसमेंट स्वतः तपासण्याची संधी या NSQF ने प्रशिक्षणार्थ्याला दिलेली आहे. प्रशिक्षणार्थीचं मूल्यमापन ज्या शिल्पनिदेशकांनी केलेलं असेल त्याचं ते मूल्यमापन तो स्वतः तपासू शकतो. तसेच इतर आपले जे प्रशिक्षणार्थी मित्र आहे त्यांचं कंपॅरिझन करून तो आपल्याला सुचू शकतो की याचं मूल्यमापन, या प्रशिक्षणार्थीचं मूल्यमापन माझ्यापेक्षा जास्त आहे, ते का केलं गेले आहे, हे आपण या सेल्फ अँड पियर असेसमेंट मध्ये आपल्याला करता येईल. नंतर असेसमेंट होतं उद्योग आधारित मूल्यमापन, इंडस्ट्री बेस्ड असेसमेंट. प्रशिक्षणार्थी उद्योगातील प्रत्यक्ष परिस्थितीत कामगिरी कशी केली जाते याचं मूल्यमापन केलं जातं. थोडक्यात त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप असेल आणि सर्वात महत्वाचा भाग याच्यामध्ये OGT आहे. जे इंडस्ट्री बेस्ड असेसमेंट जे असेल, आपल्याला माहीतच आहे की आपल्याकडं 150 तास हे डीजीटीने NSQFच्या स्टँडर्ड लेवलच्या सिलेबस नुसार 150 तासाचा ऑन जॉब ट्रेनिंग हा कालावधी कंपल्सरी केलेला आहे की ज्याद्वारे ज्या प्रशिक्षणार्थी आहे त्यांचं इंडस्ट्री बेस्ड असेसमेंट होऊ शकेल. नंतर आहे बघा तृतीय पक्ष मूल्यांकन, थर्ड पार्टी असेसमेंट. यासाठी स्वतंत्र एजन्सी असतात. आपल्याला बऱ्याच वेळा माहित आहे की आपण ज्या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण होऊन नोकरीच्या शोधात असतात किंवा ज्यांना नोकरी प्राप्त झालेली असते त्यांचे सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन किंवा त्यांचं मूल्यमापन हे थर्ड पार्टी असेसमेंट द्वारे केलं जातं. त्याचं जे कॅरेक्टर असेल, नंतर त्याची गुणवत्ता असेल, हे सुद्धा थर्ड पार्टी असेसमेंट द्वारे, म्हणजे कंपन्याचे लोक संस्थेमध्ये येऊन त्या जो प्रशिक्षणार्थी आहे त्याचं थर्ड पार्टी असेसमेंट, जे थर्ड पार्टीद्वारे त्याचं मूल्यमापन केलं जातं. यासाठी गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सरकार मान्य संस्था किंवा ज्या प्रायव्हेट एजन्सी आहेत त्या प्रशिक्षणार्थ्याचं जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन करतात. त्याची कौशल्याची सर्वांगीण चाचणी घेतात आणि त्यांना ते रोजगारक्षम आहेत का नाही, ते एम्प्लॉयमेंट साठी इलिजिबल आहेत की नाही, हे थर्ड पार्टी असेसमेंट द्वारे ठरवलं जातं. महत्वाच्या भागाकडे आपण येऊया, फॉर्मेटिव्ह असेसमेंट का गरजेचं आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हा एक अविभाज्य घटक आहे. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नुसार प्रशिक्षणार्थ्याचं असेसमेंटचा जो महत्वाचा भाग आहे त्याकडे आपण येतोय. प्रशिक्षणार्थीची जी प्रोग्रेस आहे तो आपल्याला मोजता येतो, त्याचे जे ड्रॉबॅक्स असतील ते आपल्याला शोधता येतात. नंतर प्रभावी शिकवण्यास आपल्याला मदत करता येते. शिल्पनिदेशक आणि प्रशिक्षणार्थी यांच्यातला जो परस्पर संवाद आहे
तोही यामुळे वाढतो. ज्यामुळे जी प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा जो विश्वास आहे तो निश्चितच याद्वारे वाढला जातो. नंतर फॉर्मेटिव्ह असेसमेंटद्वारे शिल्पनिदेशकांना मार्गदर्शन प्रदान करणे, विद्यार्थ्यांसाठी योग्य अध्यापन पद्धती निवडण्यास मदत होते. लेखी चाचण्या रिटन टेस्ट होतात की ज्यामध्ये लघु उत्तरी प्रश्न, दीर्घ उत्तरे प्रश्न, एमसीक्यू टाईप प्रश्न यांचा समावेश होतो. प्रात्यक्षिक, परस्पर मूल्यमापन की ज्या मागच्या स्लाइड मध्ये आपण हे बघितलेलं आहे. स्वतःचे मूल्यमापन करता येते. प्रोजेक्ट आणि असाइनमेंट असतात. नंतर याच्यामध्ये शिल्पनिदेशकाचे निरीक्षण असते. यामध्ये प्रशिक्षणार्थ्याचा सहभाग, वेगवेगळ्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे, उपक्रमातील सहभागाचे मूल्यमापन, संवाद आणि चर्चा, ओरल क्वेश्चनिंग अँड ग्रुप डिस्कशन. यावर ग्रुप डिस्कशन करूनही आपल्याला फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये एक महत्वाचा रोल आपल्याला त्याच्यामध्ये करता येतो. तर फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. फॉर्मेटिव्ह असेसमेंट आपणा सर्व शिल्पनिदेशकांना हे आपल्या जो प्रशिक्षण कालावधी आहे 1 वर्षाचा जर व्यवसाय असेल तर त्यांना टर्म 1 आणि टर्म 2 याचं एकत्रित प्रत्येक प्रात्यक्षिकानुसार फॉर्मेटिव्ह असेसमेंट तयार करणं गरजेचं असतं की ज्या फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश असतो आपण या ठिकाणी बघणार आहोत. NSQF इम्प्लिमेंटेशन मॅन्युअल नुसार आपल्याला जे अनेक्चर सेकंड आणि अनेक्चर थर्ड कशा पद्धतीने तयार करावं हे मी याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. तसंच प्रत्यक्ष ऑनलाईन डेमो ही आपल्याला मी फॉर्मेटिव्ह असेसमेंट कसं करावं हे यामध्ये सांगणार आहे. शिल्पनिदेशक मित्र, फॉर्मेटिव्ह असेसमेंट कसं करावं ही जी माहिती आपणास मी देत आहे ही फक्त एक मार्गदर्शक असेल. यामध्ये आपल्या सूचनेप्रमाणे, आपल्या गरजेप्रमाणे आपण बदल करू शकाल. माझ्या मताशी आपण सहमत असाल असे नाही. जर या ठिकाणी आपण यामध्ये NSQF नुसार मध्ये आपल्याला टर्म 1 आणि टर्म 2 चे फॉर्मेटिव्ह असेसमेंट करायचं आहे. त्याच्यामध्ये अनेक्शर सेकंड आणि अनेक्शर थर्ड हे दोन महत्वाचे भाग आहे. अनेक्शर सेकंड आणि अनेक्शर थर्ड यामध्ये आपल्याला अनेक्शर थर्ड हे सुरुवातीला तयार करायचं आहे. अनेक्शर थर्ड मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होतो, मार्किंग स्कीम, त्याचं इव्हॅल्युएशन क्रायटेरिया किंवा मार्कांचं ब्रेकअप कशा पद्धतीने दिलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. यामध्ये असेसमेंट मध्ये अनेक्शर सेकंड मध्ये जो अनेक्शर सेकंड आहे तो कशा पद्धतीने त्याचा नमुना या पुढील स्लाइड मध्ये आपण बघणारच आहोत. जे मार्काचं जे ब्रेकअप दिलेलं आहे, टर्म 1 साठी 100 मार्क्स आणि टर्म 2 साठी 100 मार्क्स असं सरासरी 200 मार्काचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे आपल्याला प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचं करणं गरजेचं आहे. जे असाइनमेंट पॅरामीटर्स आहे, सेफ्टी कॉन्शियसनेस आहे, याच्यामध्ये ड्रेस कोड आहे, यूज ऑफ PPE आहे, नंतर अप्लाय प्रॅक्टिस सेफ्टी आहे. 15 मार्काचा ब्रेकअप याच्यामध्ये असेल. नंतर वर्कप्लेस हायजीन, इकॉनॉमिकल यूज ऑफ मटेरियल याच्यामध्ये वर्कप्लेस मध्ये स्वच्छता, नंतर स्टँडर्ड ॲज पर स्टँडर्ड नुसार त्याने प्रात्यक्षिक करताना वापर केलेला आहे का नाही, प्रॉपर साहित्य त्या ठिकाणी वापरलेलं आहे का नाही, असं 10 मार्काचा इथं ब्रेकअप दिलेला आहे. शिल्पनिदेशक मित्र हो, याच्यामध्ये जे मार्कचा जो ब्रेकअप दिलेला आहे हा इंडिकेटिव्ह आहे. याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला आहे. याची टोटल फक्त 100 मार्कापेक्षा टर्म 1 आणि 2 साठी होता कामा आहे. नंतर या ठिकाणी दिलेलं अटेंडन्स, त्याचं इनिशिएटिव्ह, त्याची अटेंडन्स कशी आहे, त्याचं पार्टिसिपंट वर्क आहे का याच्यासाठी 10 मार्क दिलेले आहे. नंतर चौथा जे पॅरामीटर्स आहे, ॲबिलिटी टू फॉलो मॅन्युअल रिटर्न इन्स्ट्रक्शन्स, तो आपल्याला दिलेल्या सूचनाप्रमाणे प्रात्यक्षिकामध्ये त्याचा जो दिलेला भाग आहे तो पूर्ण करतोय की नाही हे आपल्याला यामधून त्याचं असेसमेंट करता येईल. त्याच्यामध्ये प्रॉपर जी गाईडलाईन्स आहे त्यानुसार तो काम करतोय का नाही, प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतो की नाही हे तिथं आपल्याला वापरता येईल. रिटर्न इन्स्ट्रक्शन मटेरियल मध्ये आपण याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे जे शीट आहेत त्याची माहिती घेतलेली आहे, तो इथं रेफरन्स
आपणाला इथं वापरता येईल. यशासाठी मार्क दिलेले आहेत 5. नंतर 5वा पॅरामीटर आहे ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. याच्यामध्ये प्लान द वर्क, सिलेक्टेड अप्रोप्रिएट टूल्स अँड इक्विपमेंट, रिव्ह्यू द वर्क. म्हणजे आपल्या कामाचं नियोजन, जे प्रात्यक्षिक दिलेलं आहे त्याचं नियोजन, दिलेल्या प्रात्यक्षिकासाठी असलेले प्रॉपर टूल्स अँड इक्विपमेंटचा वापर, याच्यासाठी आपल्याला मार्क दिलेले आहेत 10. नंतर 6वं पॅरामीटर आहे स्किल्स टू हँडल टूल्स अँड इक्विपमेंट. यामध्ये जे साहित्य आणि साधने वापरायचे आहेत त्याची सुरक्षितता घेतली जाते का नाही, तो पॅरामीटरचा इथं वापर केला गेलेला आहे. त्याच्यासाठी यामध्ये 10 मार्क्सचा समावेश केलेला आहे. नंतर स्पीड डुईंग इन वर्क. त्याच्या कामामध्ये वेग आहे की नाही, दिलेल्या कालावधीमध्ये तो प्रात्यक्षिक पूर्ण करतोय का नाही, त्याचा जो कामाचा जो सिक्वेन्स आहे तो प्रॉपर आहे की नाही हे त्याच्यात तपासलं जातं. नंतर त्या ठिकाणी जे जॉबसाठी तंत्र वापरतोय ते बरोबर आहे की नाही हे तपासलं जाईल. नंतर तो त्याचं जे काम करतोय त्याच्यामध्ये प्रॉपर टेक्निकल साधनांचा वापर करतोय की नाही हे तपासलं जाईल. यासाठी 10 मार्कांचा समावेश दिलेला आहे. नंतर क्वालिटी इन वर्कमॅनशिप. तो आपली ॲक्युरसी व्यवस्थित ठेवतो का? दिलेल्या याच्या मागणीप्रमाणे काम करतोय का? तो त्याच्या उद्देशानुसार अ, स्वतः त्याला आत्मविश्वास आहे काय? म्हणजे त्याची जी वर्कमॅनशिप आहे, जी तांत्रिक कार्यक्षमता आहे, ती इथं तपासली जाईल. त्याच्यासाठी 15 मार्क दिलेले आहे. नंतर व्हायवा. झालेल्या प्रात्यक्षिकावर जर आपण त्याची जर परीक्षा घेतली, मौखिक परीक्षेचा समावेश असेल, त्याच्यामध्ये त्याची स्पष्टता आहे की नाही, त्याचं तांत्रिक ज्ञान व्यवस्थित आहे की नाही, आणि जो जॉब रोल दिलेला आहे त्याप्रमाणे तो काम करतोय की नाही याचा समावेश असेल. अशा पद्धतीने अनेक्षर 3 मध्ये 100 मार्काचं हे ब्रेकअप दिलेलं आहे. ते मार्क कशा पद्धतीने आपण द्यायचे आहेत याचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. जे वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामीटर्स आहेत, अनेक्षर सेकंड नुसार आपल्याला अनेक्षर सेकंड हा जो महत्वाचा पार्ट आहे हा महत्वाचा असतो. या भागामध्ये आपण अनेक्षर सेकंड कशा पद्धतीनं तयार करायचा आहे हे बघणार आहोत. हा एक नमुना दिलेला आहे इंग्रजी आणि मराठीमध्ये, की ज्यामध्ये आपल्याला याची जी एक्सेल फाईल आहे ती एक्सेल फाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला दिलेली आहे. जे फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आहे ते कशा पद्धतीने तयार करावं याविषयी आपण आता या भागामध्ये बघणार आहोत. सर्व शिल्पनिदेशकांना विनंती आहे, हा जो भाग आहे काळजीपूर्वक आपण आत्मसात करावा, की जेणेकरून आपल्याला जे आपल्या व्यवसायाचे जे फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आहेत, दिलेल्या प्रात्यक्षिकानुसार आपल्याला फॉर्मॅटिव्ह असेसमेंट करणं गरजेचं आहे. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट करताना आपल्याकडे ज्या गोष्टी आवश्यक असणं गरजेचं आहे, दिलेल्या विहित नमुन्यातील जो इंटरनल असेसमेंट आहे त्याचा फॉर्मॅट, त्यानंतर आपल्याकडे जे भारत स्किल पोर्टलवरील आपल्या व्यवसायाचे जे प्रॅक्टिकल बुक आहे, सध्या जे लेटेस्ट उपलब्ध 2022 च्या अभ्यासक्रमानुसार जे आपल्याला प्रॅक्टिकल बुक दिलेलं आहे ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या पॅरामीटर्स या इंटरनल असेसमेंट मध्ये अंतर्गत मूल्यांकनासाठी वापरले जातात, त्यामध्ये भाग आहे मूल्यांकर्त्याचे नाव, इयर ऑफ एनरोलमेंट, नोंदणीचे वर्ष, नाव, पत्ता, संस्थेचं नाव इथं आपण टाकायचं आहे. नंतर मूल्यांकनाची तारीख, नंतर नेम अँड ऍड्रेस ऑफ द इंडस्ट्री. या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे ITI. जे असेसमेंट प्रशिक्षणार्थीचं झालेलं आहे ते ITI मध्ये झालेलं आहे. जर ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये तो वेगळ्या प्रकारचा जॉब त्याने प्रात्यक्षिकामध्ये अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला जर जॉब त्याने इंडस्ट्रीमध्ये केलेला असेल ऑन जॉब ट्रेनिंगच्या दरम्यान, त्या इंडस्ट्रीचा इथं उल्लेख आपल्याला करता येईल, त्याचं ठिकाणाचा इथं उल्लेख करता येईल. नंतर या ठिकाणी ट्रेडचं नाव आहे, ट्रेड नेम. नंतर एक्झामिनेशन वर्ष आपल्याला इथे टाकायचं, पहिलं दुसरं वर्ष, आणि जो ड्युरेशन ऑफ द ट्रेड, आपल्या व्यवसायाचा कालावधी किती आहे. त्यानंतर महत्वाचा भाग आहे लर्निंग आउटकम. आपल्या अभ्यासक्रम पुस्तिका जी आहे, लेटेस्ट अभ्यासक्रम पुस्तिका आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला वर्षभरामध्ये
कोणत्या कोणत्या प्रकारचे लर्निंग आउटकम आपल्याला निर्धारित केलेले आहेत. त्या लर्निंग आउटकम नुसार वेगवेगळ्या प्रकारची जी प्रात्यक्षिकं आहेत. एका लर्निंग आउटकम मध्ये अनेक प्रकारच्या प्रात्यक्षिकांचा समावेश असू शकतो. लर्निंग आउटकम लर्निंग आउटकमच्या ठिकाणी आपण कोणता भाग घ्यायचा या ठिकाणी मी दाखवलेला आहे. फिटर व्यवसायाचा आपण या ठिकाणी एक नमुना दाखल असेसमेंट, इंटरनल असेसमेंट ॲनेक्शर सेकंड कसं तयार करायचं हे बघत आहोत. अभ्यासक्रमानुसार जे प्रॅक्टिकल बुक आहे बघा, त्या प्रॅक्टिकल बुकनुसार इथं जे लर्निंग आउटकम क्रमांक आहे 7, हा 7 क्रमांक आपण इथं घेतलेला आहे. लर्निंग आउटकम क्रमांक 7. त्या लर्निंग आउटकम मध्ये आपल्याला दिलेला आहे, मेक डिफरंट फिट्स components फॉर assembling as per required tolerance, observing principle of interchange ability and check for functionality, different fit sliding, angular step fit, T fit, square fit, profile fit आणि अँग्युलर टॉलरन्स याच्यामधला. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, जो कोड दिलेला आहे तो कोड महत्वाचा आहे. CSC N0304 हा NIOSH नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड कोड आहे. त्या कोडनुसार NCO कोडनुसार या स्किलचा यामध्ये समावेश झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा, जे प्रात्यक्षिक आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक आहे त्यांचा समावेश या ठिकाणी जो झालेला आहे इथं दिसतंय बघा. लर्निंग आउटकम क्रमांक 7 आहे. या लर्निंग आउटकम मध्ये 79 ते 89 या प्रात्यक्षिकांचा समावेश झालेला आहे. म्हणजे या प्रकारचं जे लर्निंग आउटकम आहे 79 ते 89 क्रमांकाच्या प्रात्यक्षिकामध्ये की जे आपल्याला जे प्रॅक्टिकल बुक सध्या भारत स्किल पोर्टलवर आपल्या व्यवसायाचं वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल बुक, प्रात्यक्षिक बुक आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचंय व्यावसायिक कौशल्य. लर्निंग आउटकम नुसार आपल्याला कोणत्या प्रकारचा जॉब आहे या ठिकाणी आपण बघतो आपला सेक्टर दिलेला आहे. नंतर आपल्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे फाईल इंटरनल अँगल्स 30 मिनिट्स ॲक्युरसी ओपन अँग्युलर फिट. एक्झरसाइज क्रमांक आहे 1.681 म्हणजे आपल्या अभ्यासक्रमानुसार निर्धारित केल्यानुसार प्रथम वर्षाचं फिटर व्यवसायामधील हे प्रात्यक्षिक क्रमांक 81चं इंटरनल असेसमेंट आहे. तर इंटरनल असेसमेंट मध्ये मग आपण ज्या ॲनेक्सर 3 मध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामीटर्स बघितले होते त्यामध्ये इथं प्रशिक्षणार्थीचं नाव असेल, त्याचं आडनाव असेल, त्यानंतर जी मार्किंग ब्रेकअप आपण दिलेला होता तो मार्किंग ब्रेकअप या ॲनेक्सर सेकंड मध्ये इथं घेतलेला आहे की जो ॲनेक्सर थर्ड वरून घेतलेला आहे. ॲनेक्सर थर्ड वरील जे पॅरामीटर्स त्याच्या मूल्यांकनसाठी इंटरनल असेसमेंट साठी जे दिलेले होते त्याच्याहून हे सर्व पॅरामीटर्स दिलेले आहे. इथं मी उदाहरणादाखल एक नाव घेतलेलं आहे प्रशिक्षणार्थीचं XYZ, पालकांचं नाव आहे. इथं मी त्याला 15 पैकी 12 मार्क दिलेले आहेत. इथं 5 पैकी 3 मार्क दिलेले आहेत. इथं 10 पैकी 7, 5 पैकी 3, 10 पैकी 8, 10 पैकी 9, 5 पैकी 3, नंतर 10 पैकी 8, 15 पैकी 14. वायवासाठी मी त्याला दिलेले आहेत 12 मार्क. एकूण मार्काची टोटल 100 मार्काची त्याची जी टोटल आहे ती 79 इतकी अशी झालेली आहे. म्हणजे 100 मार्काचं त्या प्रात्यक्षिकाचं मूल्यांकन फॉर्मॅटिव्ह असेसमेंट मी या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी त्याचा रिझल्ट दाखवलेला आहे येस किंवा नो. तर या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतंय की आपण बघितलं की लर्निंग आउटकम क्रमांक 7 याच्यामधील प्रात्यक्षिक क्रमांक 79 ते 89 याचा समावेश आहे. तर आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक क्रमांक 81चं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट इथं आपण तयार करत आहोत. त्यानंतर फॉर्मॅटिव्ह असेसमेंट मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या बाबींचा उल्लेख केलेला आहे इथं दिसतंय बघा. सेम नमुना आहे इथं. या भागामध्ये प्रोफेशनल स्किल आणि तिथं आपल्याला दिसतंय कॅपिटल गुड्स अँड मॅन्युफॅक्चरिंग. इथं आपल्याला दिसतंय प्रात्यक्षिक क्रमांक 81 फाईल इंटरनल अँगल्स 30 मिनिट्स ॲक्युरसी. हे पान क्रमांक दिलेला आहे जिथून आपण हे घेतलेलं आहे. नंतर इथं असेसमेंट दिलेला आहे. या प्रात्यक्षिक बुक मध्ये आपण गेल्यास आपल्याला एक्झरसाइज क्रमांक 1.681 याच्यावर आपल्याला जे प्रात्यक्षिक दिलेलं आहे
फाईल इंटरनल अँगल्स 30 मिनिट्स ॲक्युरसी ओपन अँग्युलर फिट. याचे उद्देश असतील. या ठिकाणी आपण प्रात्यक्षिकाचं जे नाव आहे, त्या प्रात्यक्षिकाचं नाव आपल्याला इथं काय करायचं आहे, द्यायचं आहे, की जे आपल्याला त्याच्याद्वारे त्या प्रात्यक्षिकामध्ये आपला वरच्या बाजूला आपण त्याचा उल्लेख केलेला आहे, लर्निंग आउटकम कुठले आहेत. त्यानुसार इथं आपण त्या प्रात्यक्षिकाचा क्रमांक इथं केलेला उल्लेख, प्रात्यक्षिक क्रमांक 81, फाईल इंटरनल अँगल्स, याप्रमाणे त्याचं मार्किंग कसं केलेलं आहे, इव्हॅल्युएशन कसं केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येतं. आपण या प्रॅक्टिकल बुकमध्ये गेल्यास आपल्याला यानुसारच आपली जी वेगवेगळी प्रात्यक्षिकं आहेत. आता या ठिकाणी आपण या उदाहरणामध्ये बघा, प्रात्यक्षिक क्रमांक 81 घेतलेला आहे. परंतु हे जे लर्निंग आउटकम आहे, क्रमांक 7, हे आपल्याला 79 ते 81 या प्रात्यक्षिकासाठी आपलं जे लर्निंग आउटकम आहे, हे सारखं आहे, सेम प्रकारचं आहे. परंतु 79 ते 81 पर्यंतचे जे प्रात्यक्षिक आहेत, ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत. 81 व जे आपलं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण फाईल इंटरनल अँगल्स 30 मिनिट्स ॲक्युरसी ओपन अँग्युलर फिट हे प्रात्यक्षिकाचा भाग आपण यामध्ये दर्शवलेला आहे. त्यानंतर आपलं जे जॉब शीट असतं बघा, ड्रॉइंग शीट, हाही महत्वाचा भाग आहे. जे जॉब ड्रॉइंग आहे, त्याचा एक नमुना आपण इथं तयार केलेला आहे, की ज्यामध्ये जॉब नंबर 81, आपला हा जॉब दिलेला आहे 81 क्रमांकाचा. त्यानंतर नेम ऑफ द जॉब, जॉबचं नाव इथून आपण घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं आठवडा क्रमांक आहे, प्रात्यक्षिक नंबर आहे 81, कुठल्या आठवड्यातला जो तो क्रमांक आहे इथं नमूद केलेला आहे. त्यानंतर डेट ऑफ स्टार्टिंग आहे, प्रात्यक्षिक सुरू केल्याचा दिनांक. नंतर डेट ऑफ फिनिशिंग आहे, प्रात्यक्षिक संपल्याचा दिनांक. आणि प्रात्यक्षिकासाठी आपल्याला किती कालावधी लागला, हे या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. हे जे जॉब ड्रॉइंग जे आहे, हे आपण मी स्वतः डिझाइन केलेलं आहे, की ज्याद्वारे आपल्याला ज्या प्रशिक्षणार्थ्याचं जे असेसमेंट आहे, हे हे असेसमेंट आपल्याला ग्रेड सिस्टीम मध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कन्वर्ट करता येईल. आपण सुरुवातीला बघितलं की त्याला आपल्याला त्याची जी ग्रेडेशन दिलेली आहे, त्याला 79 मार्क दिलेले आहेत आपण. तो कुठल्या ग्रेडला येतो? तर या ठिकाणी जे ग्रेडिंगचे पॅरामीटर्स आपल्याला डीजीटीने NSQF नुसार ठरवून दिलेला आहे, त्याची नोंद इथं आहे. ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी. या प्रशिक्षणार्थीच्या उदाहरणामध्ये त्याला 79 पर्सेंटेज मार्क मिळालेले आहेत. त्याची ग्रेड आपण इथं बी घेतलेली आहे. नंतर सर्वात महत्वाचा भाग, आपलं जे प्रात्यक्षिकाचं जे ड्रॉइंग असतं, हे ड्रॉइंग सुद्धा आपल्याला आपल्या प्रात्यक्षिक बुक जे आहे, प्रॅक्टिकल बुक आहे, ह्या प्रॅक्टिकल बुकमध्ये इथं मी हे ड्रॉइंग घेतलेलं आहे. म्हणजे हे ड्रॉइंग बुक, या प्रॅक्टिकल बुक मधून संबंधित प्रात्यक्षिक क्रमांक 81 याचं जे प्रात्यक्षिकाचं जे ड्रॉइंग आहे, ते ड्रॉइंग आपल्याला या ठिकाणी टाकता येईल, की ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. याच्यामध्ये या प्रात्यक्षिकाच्या मध्ये जे वेगवेगळे पॅरामीटर्स इथं दिलेले आहेत, टॉलरन्स दिलेले असतील, त्याचे साइजेस दिलेले असेल, मटेरियलची साईज दिलेली असेल, त्याचा सिम्बॉल दिलेला असेल, त्याचाही आपल्याला इथं उल्लेख करता येईल. नंतर या ठिकाणी आपल्याला आपले जे शिल्पनिदेशक तुमची स्वाक्षरी असेल, तदनंतर आपल्याला या ठिकाणी तुमचे गट निदेशक असतील, तुमचे उपप्राचार्य असतील, याचीही स्वाक्षरी आपल्याला घेता येईल. NSQF नुसार आपल्याला महत्वाचा याच्यामध्ये भाग या पद्धतीचा आहे. आपण केलेले जे असेसमेंट आहे, ते असेसमेंट आपण प्रशिक्षणार्थ्यांना दाखवून त्यांची स्वाक्षरी आपण इथं घ्यायची आहे. म्हणजे आपण जे त्याचं असेसमेंट केलेलं आहे, ते असेसमेंट आपण या ठिकाणी त्याला त्या प्रशिक्षणार्थ्याला दाखवून त्याची नोंद या ठिकाणी स्वाक्षरी घेऊन त्याची नोंद घ्यायची आहे. NSQFच्या स्टँडर्ड नुसार जे प्रशिक्षणार्थ्यांचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे, त्या मूल्यमापनामध्ये आपल्याला त्याच्या प्रात्यक्षिका आधारित जो एव्हिडन्स आहे, तो एव्हिडन्स जतन करणं फार गरजेचं आहे. आता या प्रात्यक्षिकामध्ये प्रत्यक्ष मेटल जॉब असल्यामुळं जो तयार झालेला जॉब आहे, हाच त्याचं एव्हिडन्स असेल. परंतु जे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहेत किंवा इलेक्ट्रिशियन सारखे ट्रेड आहेत. उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल ट्रेडच्या एक प्रात्यक्षिकाचं नाव आहे, की शिडीवर चढणे. तर शिडीवर चढायचं जे एव्हिडन्स आहे, आपल्याला प्रत्यक्ष ठेवता येणार नाही. अशा वेळेस जर आपण त्या प्रशिक्षणार्थीचे फोटो काढून ठेवले शिडीवर चढताना किंवा इलेक्ट्रिफिकेशनचं काम करताना,
तर तो आपल्याला एव्हिडन्स असेल. आणखी एक आपल्याला उदाहरण देईल. कोपा प्रशिक्षणार्थी जर असतील, त्यांचं जर एव्हिडन्स आपल्याला ठेवायचा असेल, तर एव्हिडन्स समजा त्याने सीडी कशी राईट करावी, हे प्रात्यक्षिक असेल, तर तो सीडी राईट केल्यानंतरची त्याच्याकडे जी रायटेबल सीडी असेल, ती जतन करून ठेवली म्हणजे त्याच्या प्रात्यक्षिकाचा त्याचा एव्हिडन्स असेल. काही ठिकाणी बघा इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲडव्हान्स मशिनरी प्रशिक्षणार्थ्यांनी ऑन जॉब ट्रेनिंगच्या दरम्यान बघितलेले असतात. त्याचे फोटोग्राफही आपल्याला एव्हिडन्स म्हणून आपल्याला त्याच्या पोर्टफोलिओमध्ये प्रशिक्षणार्थ्याच्या नोंद घेता येईल. तर यामध्ये प्रशिक्षणार्थीचा पोर्टफोलिओ हे महत्त्वाचा आहे, की ज्याच्या या फॉर्मेटिव्ह असेसमेंटचं त्याचं मूल्यांकन जे आहे, हे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये येणार आहे. तर शिल्पनिदेशक मित्र, मला निश्चितच वाटतं, की हा जो व्हिडिओ आहे, यामध्ये आपणास इंटरनल जे प्रशिक्षणार्थ्यांचं जे असेसमेंट आहे, समेटिव्ह असेसमेंट आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट. त्या फॉर्मेटिव्ह असेसमेंट मधील ॲनेक्शर सेकंड आणि ॲनेक्शर थर्ड कशा पद्धतीने आपण तयार करावे, याच्या मार्गदर्शक सूचना मी आपणास यामध्ये दिलेल्या आहे. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल. प्रत्यक्ष ऑनलाईन आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट, ॲनेक्शर सेकंड आणि ॲनेक्शर थर्ड कशा पद्धतीने बनवावं, याचा लाईव्ह डेमो मी आपल्याला व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो आपल्याला दाखवणार आहे. निश्चितच आपणा सर्वांना याचा लाभ होईल. मी निश्चितच आपणा सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपले धन्यवाद करतो. आपले मनपूर्वक आभार. थँक यू. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून नवीन-नवीन व्होकेशनल ट्रेनिंग संदर्भातले जे व्हिडिओ आहेत, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल. जो व्हिडिओ आहे त्यास लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद.